सकाळपासून सुरुवातपासून बोल. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आहोत राजेश पाचपुडे यांच्या घरी. येस. आणि तर मित्रांनो तुम्ही काय होतं. तर मित्रांनो पाऊस एवढा पडतोय ना, काय सांगू शकत नाही तुम्हाला. एवढा पाऊस पडतोय. या पावसाचे दिवस आहेत का उन्हाळा हिवाळा आला काय समजत नाही. तर विषय कसा, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती? सकाळपासून सकाळची सुरुवात जवळजवळ 4 वाजल्या. मला मी जेव्हा झोपेत उठलो 4 वाजल्यावर पाऊस पडत होता. अच्छा. आणि जे कडकडायचं ना, कामावर यायला मला 11 वाजले. म्हणजे काम काय आपण केलेलं नाही. म्हणजे बघू शकता मित्रांनो, तरी आम्ही एक प्रोजेक्ट केला आम्ही पुरा लाईट लावायचा रे. सो असं काय ना, आज काय काम झालं नाही. ठीक आहे, असा एखादा दिवस जातो ब्रो. पट्टी मारायची त्याला लावून इकडे तर प्रोजेक्ट सोडायचे. ते प्रोजेक्टर नाही लावायचे आपले, ते मोठे आणलेत ना त्या लावायचे आपल्याला. कुठं मोठं आणलं आहे तिथलं माहिती बघितलंच नाही बॉक्सचे. तो कालचा लाईट तिथेच आपल्याला काहीतरी जुगाड करायचा आहे. तो काही कर बाबा. काय तुझं काय म्हणणं आहे? इकडे वर नको, वरती काय नको. कशी शोभेल बनणार तिला. चालू स्कॉट 4741. हा कुठली? ती दरवाजा उघडा ठेवला मी गाडीचा. तयारी. हे आपला हा काय म्हणतात त्याला, यशपाल बघ काय ना. हा कसा म्हणते असं जायचं, इथे पट्टी अशी मारायची. नको हीट वर खाली हीट नाही त्याला. टेम्परेचर नाही, लो टेम्परेचर वाला तो. म्हणजे त्याला कुलिंग वगैरे आहे त्याला ऑटोमॅटिक. हे बघ इथं आहे ना, इथे पॅकेट वाटी लावायची आपल्याला न वेल्डिंग करता. शिअरला हाईट आहे गाडीला वाटते ती विक्रम. नंतर गाडी लेवल आलीच ना की खाली जाईल. वा काय दिमाग आहे त्याचा. वा वा असंच ठेवायचं. काय जमान आलाय बघायचं. काय डोकं चालतंय ना आता समजत नाही. हा काय म्हणतो बघ, पाट्याला लावायचं म्हणतो. पाट्याला LED. वजन चढलं ना, हां गाडी वर येईल परत खाली बस. विक्रम मोदी काय म्हणतात बघा. हे असाच लावायचा माझा प्लॅन आहे, पण त्याला वेल्डिंग कसं करणार ते म्हणते मी. वेल्डिंग नाही करायचं आपल्याला. याला नाथ खुळा काम होईल बघ. तिथं पण शोध लावला होता आम्ही पट्टी तयार करून. सगळं केलं आम्ही ते प्रयत्न. काय मित्रांनो एवढं सगळं आम्ही ट्राय करून एवढं चेक करतोय कसं काय लावायचं ते. आपली स्वतःची. तर बघूया काय होतं नंतर. आधी जेवूया चला. चला चला जेवूया चला. तर मित्रांनो आता आम्ही जेवतो आणि मग बाकीचं काय असेल ते लाईट काय असेल ते लावू. सो लेट्स सी. ज्याचं कोणाचं वजन जास्त ना, आम्ही काट्यावरती वेट चेक करतोय. थांब कुणी बोलायचं नाही. हां बोला तुझा. हे बघा ह्याचं 53 किलो आहे. चल घे पुढचा कस्टमर कोण आहे? 62,400. आता माझं घ्या मोबाईल सोबत. किती आहे? 46,320. म्हणजे ह्या मोबाईलचा 150 ग्रॅम. तर असं काय आहे तर बघूया जेवल्यानंतर किती वजन होतं. कोण जास्त खातो तो बघायचं. कोण जास्त खातो. कॅल्क्युलेशन नंतर मारायचं. A few moments later. जेवून झालं. आता वजन बघ. 63 किती झालं? 500. हा पहिलं किती होतं? 63,500 नाही. आता टेबल उभं राहा. 63,460. पहिलं 62,400 होतं. एवढा जेवला 1 किलो. विक्रम मोदींचं 53,900 झालं. पहिले किती होतं? 720. 720. आता माझं बघूया. मोबाईल 46,900. माझं किती 400 होतं. मी 400 ग्रॅम जेवलो. 400 नाही 300 ग्रॅमच जेवलो आपण. 300 होत आहे. 300 ग्रॅमच आपण जेवलो. म्हणजे सगळ्यात जर हे केलं ना 300 ग्रॅम असं काहीतरी होतंय. सो आपण 300 ग्रॅम जेवण जेवतो. आकार वाढला जरा मिटला होता. कसं ते जेवण खाल्ल्यावर वाढणार आहे. काय बोलते लोक. हे कॅल्क्युलेशनचं मशीन आहे आमचं मित्रांनो. 50 कॅल्सी बरोबर आलेली नाही. कॅल्सी मारतो पण कॅल्सी कधी बरोबर आलेली नाही. 140. 150 तर 6. अरे 300 बघत येते. 300 350 अराउंड तेवढ्या ग्रामचा आपण जेवतो. 6. आणि चिकन असेल तर 500 ग्राम. अर्धा किलो. हे कदाचित 1 किलो पण जेवतात. दाढी बिडी केला नाही बघा काय परिस्थिती झाली. हिशोब करून ना दाढी पिकेची. तो आता काय हिशोब करून त्याची दाढी पिकली. बोलताय काय मी हे बनेगा. कोण? ठाकूर का भाई. ठाकूर का बेटा. काय दाढी आहे माझी. ह्या दाढीवरच
पोरं पिटावतात. एखाद्याला हसू नका, एखाद्याची इज्जत करा. आपण दुसऱ्याची इज्जत केली तेव्हा लोक आपली इज्जत करणार. काटिया बंद कर. म्हणजे तुम्हाला एखाद्याला नावं ठेवता हे तुम्ही चुकीचं वागताय. तर बाकी लोक कंटिन्यू. मित्रांनो आता आमच्या काम झालं नाही घरी, सो आम्ही आता निघालो. संदेश मोजेंना काम आलंय त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो. बाय दगे. आणि मी आहे ना आता तुमची ती शेड बांधलेलं शेड खाली सहज वाकून बघितलं रे. पाण्याचा इतका लोड आहे ना, इतका लोड. एखादा कुणी नाक पण करून येते पाण्या आईचं इतका जोरात लोड आहे ना. तर तसं काय आहे ते रचत आहे पाणी. पण पाऊस असेल तरच. पाऊस गेला लगेच 5 मिनिट गायब पाणी सगळं. 5 मिनिट म्हणजे ते हलवं पाणी झालं लगेच साठकन. आणि मागं बघू शकतो बॉडी पडलेली आहे, ताट झालेली आहे. घरी अर्धा किलो खाल्ला नाही त्यानं वजन करून झालं. सो चिकन असतं ना आता त्यांना 1 किलो खाल्ला, काय विषय नाही. चला वरती भेटू. मशीन तिची जरा वेगळी आहे. तर मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे काय, एका गाडीचा बेल्ट तुटला. तर संदेश मोती जातात, तर आम्ही तर रिकामी होतो, तर म्हटलं जाऊया आपण पण. काय बरोबर की पावसानं पण आता वातावरण तेव्हा थांबवलंय, बघू शकता. खरी ना खैरे गेला वायपर बघा. ओके तर चला जाऊया. हे सब्जेक्ट गाडी बंद पडले. 2 वर्षापूर्वी आपली ओळख आहे. आज त्यांनी आपल्यासाठी आले बंद पडली गाड्यांची, तर परत रिस्टार्ट केला नाही ॲक्च्युली. मित्रांनो कार आणली म्हणून एवढं बरं झालंय ना. संदेश तुला काय वाटतं कार आणली म्हणून? एक नंबर. मित्रांनो बघा पाऊस जरा जोरात झालाय, कार आणल्याचा फायदा झाला. तर फायनली मित्रांनो मिस्त्रीनी केलेलं आहे काम त्यांचं. तर आम्ही निघालो. आम्ही असं चालू होतो. हे बघा हे हँडब्रेक वगैरे ओढून काय करतायत साहेब? हां चप्पल काढतायत. अरे वा काय ते हे आहे. हँडब्रेक तुम्ही खाली काढता ना. पण मस्त आमचं काम झालंय आणि निघालो आता आम्ही फायनली. आता मला मागं बसायची वेळ आली बघा. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, माणूस पद्धतीमध्ये आहे ते. आता गाडी एकदम शांतपणे बघायची आणि सुटायचं एकदम. आणि गणपती बाप्पा मोरया. हे बघा जवानी गई बीड दे हा पंजाबी गाणं होतो. हा विक्रमचा मोबाईलचा पासवर्ड काय आहे? थारी. विक्रमची थारी. विक्रम थारला तर हुल दिली असते तर काय केलं. आपल्याला रक्तात नाही सांग. हो आमच्या रक्तात ना छेड काढणं. बोल. हो मी तुमचा थार लवर आहे तसं. हा असं म्हणतोस काय थांबवाय तसं म्हणतोस. तर मित्रांनो शुभ बोलवायचं गाणं लागलंय भावानो. जवानी गई बीट दे मेराडी दे जवानी गई बीट दे मेराडी दे. कॉपीराइट बदल जज बेटा सीट दे मेराडी दे पैसा तेला रॅक दे ती काम काटी. अरे वा मग आता उभी कशी गाडी बाकी नाही आम्हाला. तू आता वड ढकलायला लावू नकोस. बाकी काय नाही. बाकी सगळं करशील तर करशील. ढकलायला लावू नकोस. ढकला नको. जेव्हा ढकल लावलं जीव काढला तरी माझा एक खांदा मोडलेला आहे. त्याची मान बरोबर आहे मित्रा. बरोबर आहे मित्रा. कच्च्या बोला अच्छा बोला. कच्चा बदाम. पण आता हेच तर लाईफ मध्ये पाहिजे भावा. असंच खेळत जगणं एकदम सावकार नाही तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या करपुडी फाट्यावरती जाणार म्हणजे होत आहोत 2 तासाच्या गजरात. हे प्रभू चावतो काय ना. विक्रमच्या डोक्याचा मालिश चालू आहे. गज्जू मालिशवाला. गज्जू मालिशवाला नवीन मशाज चालू केलेलं आहे. आजपासून 20 रुपये फक्त मशाज. विक्रम 20 रुपये काढतात. 20 रुपयाचा वडापाव खा. गज्जू इथला 20 रुपयाचे वडापाव भागवतो. मला करत जातो. सो मित्रांनो मी त्याला रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. तर दाखवतो तुम्हाला काय व्यू असेल तो. जस्ट कॉल कार लेके जा रहा हूँ क्योंकि 3 लोग आने वाले उनको हम लेने के लिए जा रहे. तर मित्रांनो पावसाने एवढा धुमाकूळ घेतलाय ना काय बोलायचं नाव नाही. नेमका पावसाला नाही का हिवाळा तोच समजेना झाला आहे. बघा अजून पण पाऊस पडतोय सनसन होऊन एकदम. त्याचा एवढा जोर झालाय काय आता बोलूच सोय नाही.
लई जोर से आ रहा है यार बारिश, इसको क्या कर सकते हैं हम, बोलो. कुछ नहीं कर सकते, जो चल रहा है वैसे ही चलने दो, बरोबर ना. जे चाललंय ते चालू द्या. सो आपण आपलं काम चालू ठेवणे का क्या, बरोबर ना. तर चला जाऊया आपण. तर गाईज माझ्या पाठीमागे ब्लॅक स्कॉर्पिओ आहे, काय वाटते ना भाई खतरनाक. तुला मला वाटतं हॉटेल मला तर दाखवेन, नक्कीच दाखवेन भाई. एकदम काय वाटते ना पाठीमागं भाई. लूक त्या आरशात बघा, आता पुढे येईल बघा. दॅट इज दॅट आता मी कुवार बावला आहे मित्रांनो. काय लुक येतोय बघा तिचा, इज्जत तर फुल आहे. समोरून लुक येते ना, समोरून भाई, समोरून जबरदस्त लुक येते गाडी, खतरनाक एकदम. नाच करते काय त्या वरची एकदम. सो आता मी आलो बघा, परत पाऊस आलाय. पावसाळा लय जोरात चालू झालेला आहे. म्हणजे पावसाची काय बोलायचीच मानता नाही, असाच पडतोय तो. आणि असं काय आपलं हायवेचं काम चालू आहे. टोटल हायवेचं काम झालं ना की एकदम खतरनाक जायला वाटणार. म्हणजे आपल्याला असणार असं कुठेतरी ड्रीम सिटीमध्ये येतोय असं वाटेल. बघूया कसं होतंय ते. तुम्ही नक्कीच बघा, ब्लॉगमध्ये आपण दाखवत राहू अपडेट्स. सो असा काय रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे आतमध्ये जायला. पुढे गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक. पण थांबूया पाठीमागे ब्रेक. मित्रांनो फायनली मी पोचलो आहे रेल्वे स्टेशनला. सो इथपर्यंतच, कारण का ते प्रायव्हेट आहे, ते येणार नाही आपल्या ब्लॉगमध्ये. सो बस बाय.